मासा शेवटच्या क्षणी जीव वाचवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करतो, तेच शिंदे करू पाहतात। काही लोक म्हणतात शिंदे संपत नाही। हे तेच लोक आहेत जे म्हणत होते पवारही संपणार नाही। भाजपच्या राजकीय प्रयोगांसमोर सगळेच हतबल। सरळ पद्धतीने नाही झालं तर भाजप वाकड्यात शिरतं। काल शिंदेंनी पुन्हा दिल्लीवारी केल्याची चर्चा। फडणवीस डोक्यानं शिंदेंचं महत्त्व कमी करतात हे कळून चुकलं। नेमकं घडलंय का? शिवसेना फोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी आपली वेगळी चूल मांडली। भाजप आपल्याच विचाराचा पक्ष आहे, त्यासोबत महाराष्ट्रात ताकद कमी आहे, त्यामुळे अजित पवार यांच्यासारख्या शिवसेनेला धोका पोहोचणार नाही या आशेनं एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती केली। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, याच काळात प्रचंड विकास कामे करता आली, मतदार खुश झाले। पण काहीच महिन्यात या युतीमध्ये अजित पवार यांची एंट्री झाली आणि पुन्हा हळूहळू त्याच प्रकारांना सुरुवात झाली। आता हे सगळं लपतछपत सुरू असलं तरी मुख्यमंत्री शिंदे यांनी उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांना खुबीने दाखवलं। पण 2024च्या निवडणुकीनंतर भाजपकडूनच त्यांना दाबलं गेलं। भाजपचा मुख्यमंत्री झाला आणि अजित पवार यांच्या जोडीला एकनाथ शिंदे आले। यावेळी मात्र अजित पवार यांच्यापेक्षा भाजपकडूनच धोका अधिक वाढू लागला। भाजपानं मुख्यमंत्रीपदाची लॉटरी दिल्यानं एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांची आणि स्वतः शिंदे यांची महत्त्वाकांक्षा वाढली होती। पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, यावरून शिंदेंची नाराजी लपली नाही। भाजपानं एक एक करत सर्वच विभागांवर भर दिला आणि आपल्या नेत्यांना ताकद देत शिवसेनेच्या मंत्र्यांविरुद्ध बंड केलं। मंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघात अद्वै हिरे, संजय शिरसाट यांच्या मतदारसंघातील राजू शिंदे, शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात सत्यजित पाटणकर यांना भाजपनं प्रवेश दिला। तर स्नेहल जगताप यांच्या अजित पवार गटातील प्रवेशामुळे मंत्री भरत गोगावले, सुधाकर घारे यांच्या प्रवेशामुळे आमदार महेंद्र दळवी यांना असुरक्षितता निर्माण झाली। दस्तूरखुद्द शिंदे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात सुद्धा भाजप यांनी ताकद लावली। गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेण्याचा सपाटा लावला, तर रवींद्र चव्हाण शिंदे गटाच्या नगरसेवकांना गळाला लावून भाजपमध्ये प्रवेश देत आहेत। यामुळे ठाणे, पालघर, कल्याण भागातील शिंदे गटाचे पदाधिकारी प्रचंड नाराज आहे। हे सगळं उघड घडत असल्यानं नाराज शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत, प्रताप सरनाईक, दादा भुसे, संजय शिरसाट, प्रकाश आबिटकर, भरत गोगावले, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, योगेश कदम या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीकडे पाठ फिरवली। प्री कॅबिनेटमध्ये झालेला बहिष्कार हा सगळ्याच राज्यामध्ये चर्चेचा विषय ठरला। मंत्र्यांनी आम्हाला जर अधिकार, निधी वाटप, अधिकारी बदली याबाबत अधिकारच दिले नसतील तर बैठकीला येऊन उपयोग काय, असा नाराजीचा सूर आळवत भाजपच्या मंत्र्यांविरोधात भूमिका मांडली। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सध्या ठाणे आणि कल्याणमध्ये एकनाथ शिंदेंना जाम करतायत। आता यावर उपाय म्हणून शिवसेना वाचवायची होती या नॅरेटिव्ह खाली 2019 सारखं बंड होण्याची शक्यता आहे का, तर पुन्हा आकडे तपासावे लागतील। विधानसभा 2024 नुसार महायुती 234 जागांवर तर महाविकास आघाडी 50 जागांवर निवडून आली। महायुतीमध्ये 234 पैकी भाजप 132, एकनाथ शिंदे 57, अजित पवार 41 आणि इतर लहान मोठे पक्ष 4, तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 16, उद्धव ठाकरे 20, शरद पवार 10 आणि इतर 2 अशा जागा मिळाल्या होत्या। एकूण जागेत इतर 4 जागा अपक्षांना मिळाल्या। एकनाथ शिंदे यांना पुन्हा बंड करायचं ठरल्यास 288 पैकी 145 आमदार स्वतःकडे हवेत। यासाठी त्यांना स्वतःचे 57 आणि महाविकास आघाडीच्या 50 आमदारांचं गणित बसवावं लागेल, तरीही 107 हाच आकडा मिळतो। यात अजित पवार यांच्या 41 आमदारांना जोडल्याशिवाय पर्याय उरत नाही। एकंदरीत एकनाथ शिंदे बंड करून सत्तेत येऊ शकत नाही हे वास्तव आहे। पण जर शिवसेना संपत असेल आणि पक्षावर परिणाम होत असेल तर विरोधी बाकावर बसून टोकाचा विरोध शक्य आहे। केंद्रीय नेतृत्व त्यासोबत पक्ष प्रकरण कोर्टात सुरू असताना भाजपशी दुश्मनी घेणं परवडणारं नाही हे सगळ्यांनाच ठाऊक आहे। पण जसं मी सुरुवातीला म्हटलं की जेव्हा मासा हा मरणाच्या दारात असतो त्यावेळी शक्य ते सगळे प्रयत्न तो स्वतःला वाचवण्यासाठी करतो। एकनाथ शिंदेंसोबत जे घडतंय ते मागच्या 11 महिन्यांपासून घडतंय। एकनाथ शिंदे वेळोवेळी नाराजी बोलवून दाखवतात, वेळोवेळी भाजपच्या हायकमांड सोबतही बोलतात। एकनाथ शिंदेंसोबतचे असणारे 57 आमदार शिंदेंसोबत उभे आहेत, मात्र ते का उभे आहेत यावरतीही विचार करायला हवा। त्यांचा शिंदेंप्रती असलेला विश्वास यामुळे ते शिंदेंपासून फुटत नाहीये की सत्ता त्यांना सोडायची नाहीये म्हणून ते फुटत नाहीयेत, यावरही विचार होणं गरजेचं आहे।
पण सध्याच्या घडीला शक्य ते सगळे प्रयत्न होतील. शिंदे यांना ठाकरे जर स्वतःचा होऊ द्यायचा नसेल तर हीच ती वेळ आहे आणि याच वेळी उठाव होऊ शकतो. हे मेसेज जो आहे तो महाराष्ट्रापर्यंत पोहोचू शकतो. त्यासाठी वेगवेगळी कारणं मी तुम्हाला सांगितले. तुम्हाला काय वाटतंय? एकनाथ शिंदे हे सच्चे बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक असतील तर मग जसं ठाकरेंनी आपल्या हिशोबाने होत नाही तेव्हा भाजपला लात मारली तशी शिंदेंनीही मारली पाहिजे का? की शिंदेंना पुन्हा लात मारली तर आपला ठाकरे होण्याची भीती वाटते का? सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असलेली सुनावणी आणि कधीही निर्णय फिरण्याच्या असलेल्या शक्यता या सगळ्याच गोष्टी सध्या शिंदेंच्या राजकीय अस्तित्वासाठी धोक्याची घंटा आहे का? मासा तडफडतो तसं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शिंदेंची शिवसेना सुद्धा पुढच्या काही काळामध्ये तडफडताना दिसणार का? की तोंड दाबून बुक्क्यांचा मारा सहन करणार? या सगळ्या मुद्द्यांबाबत तुम्हाला काय वाटतंय? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.